तुम्ही लोकांसारखं खोटं नाटक करू शकत नाही, तुम्ही फेक हसू शकत नाही, तुम्ही पॉलिटिक्स करू शकत नाही, तुम्ही माघारी बोलू शकत नाही, तुम्ही चापलुसी करू शकत नाही. आणि म्हणूनच या जगात तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. इमोशन नसलेल्या या जगामध्ये एका खऱ्या हिऱ्याची ओळख पटण्यासाठी वेळ लागतो. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण प्रामाणिक लोकांचाच सर्वात जास्त गैरफायदा घेतला जातो. पण असं होतं तरी का? तुम्ही सरळ आहात, इमानदार आहात आणि म्हणूनच या वाकड्या तिकड्या जगात तुम्हाला जास्त त्रास होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रहो, सरळ झाड कापलं जातं हे खरं आहे, पण मंदिराचा खांब त्या सरळ झाडापासूनच बनतो. तुम्ही फक्त स्वतःच दुःख सहन करत नाही, तर तुम्ही सगळ्या जगाचंच दुःख स्वतःवर घेता. तुम्ही इतक्या लोकांसाठी स्ट्रॉंग राहता की शेवटी तुमच्यासाठी स्ट्रॉंग राहायला कुणीच उरत नाही. मला माहिती आहे की तुम्ही आता कसं फील करत आहात. तुमची मनस्थिती ही अशी झालेली आहे की या जगात तुमचं कोणीच नाही आहे. तुम्ही सगळ्यांसाठी खूप काही केलंय, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला काय मिळालं? तर फक्त दुःख, विश्वासघात आणि एकटेपणा. तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे असता, विचार करता की मी असं काय चुकीचं केलं? मी इतका चांगला आहे तरी मलाच का त्रास होतोय? मी सगळ्यांना समजून घेतो, पण मला कुणीच का समजून घेत नाही? पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का? इथे तुमची चूक अजिबात नाहीये. तुम्हाला इतका त्रास होतोय त्यामागे एक कारण आहे. एक खूप डीप कारण आहे, जे तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितलं नाही. तुम्हाला त्रास होतो कारण तुम्ही रेअर आहात. या जगातल्या 100 लोकांमध्ये फक्त 2 ते 3 लोकच तुमच्यासारखे असतील. बाकीचे उरलेले 97 लोक हे वेगळ्याच फ्रिक्वेन्सीवर जगत असतात. आणि आज मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगणार आहे की तुम्ही इतके रेअर का आहात, तुम्हालाच इतका त्रास का होतो आणि तुमचं हे दुःखच तुमचं सर्वात मोठं पॉवरचं स्रोत आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज तुम्हाला स्वतःबद्दल काही गोष्टी कळतील ज्या ऐकून तुमचे डोळे भरून येतील. पण तुम्हाला यासोबतच एक वेगळी ताकद मिळेल. तुम्ही नॉर्मल नाही. सगळ्यात आधी एक गोष्ट समजून घ्या मित्रहो, तुम्ही नॉर्मल नाही आहात. आणि हे मी इन्सल्ट म्हणून बोलत नाहीये, मी हे कॉम्प्लिमेंट म्हणून बोलतोय. तुम्हीच बघा ना, या जगात बहुतेक लोक कसे जगतात? ते सुपरफिशियल जगत असतात. वरवर हसतात आणि वरवर बोलतात. वरवरचेच रिलेशन्स ठेवत असतात. कुणी जर यांना येऊन दुखवलं असेल तर ते दुखवल्या जातात. कुणी जर यांना विसरलं असेल तर ते पण त्यांना विसरून जातात. पण त्यांना कधीच इतरांसोबत कोणत्या डीप कनेक्शनची गरजच वाटत नाही, किंवा त्यांच्याकडून कधी ओव्हर थिंकिंग केल्याच जात नाही. त्यांना रात्री 2 वाजता एक्झिस्टेन्शियल क्रायसिस येत नाहीये, म्हणजे आता माझं कसं होणार, ते असं कधीच विचार करत नाहीत. ते कम्फर्टेबली नंब असतात, म्हणजे म्हणजे त्यांच्यात कोणतीच भावना शिल्लक राहिलेली नाहीये. पण तुम्ही वेगळे आहात. तुम्ही सगळं काही डीपली फील करता मित्रहो. कुणी एक शब्द जरी बोललं तरी ते तुम्ही दिवसभर त्या शब्दाला मनात ठेवून जगता. कुणी तुमच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही जीव ओवाळून टाकता. कुणी सोडून गेलं तर तुम्ही महिनोन-महिने त्या पेनमधून बाहेर येऊ शकत नाही मित्रहो. तुम्हाला माहिती आहे का, ही तुमची वीकनेस नाहीये. सायकोलॉजीच्या भाषेत या अशा लोकांना, म्हणजेच तुमच्यासारख्या लोकांना हायली सेन्सिटिव्ह पर्सन असं म्हणतात. आणि रिसर्च सांगते की जगातली फक्त 15 ते 20% लोक या कॅटेगरीमध्ये येतात. तुमचा ब्रेन हा बाकीच्यांपेक्षा डिफरंटली वायर्ड आहे. तुमच्या मनाची रचनाच वेगळी आहे. तुम्ही सगळ्या भावना किंवा आजूबाजूच्या लोकांना किंवा आजूबाजूच्या परिस्थितींना इतरांपेक्षा जास्त डीपली प्रोसेस करता, जास्त डीपली फील करता. आणि या निसर्गाशी व इतर लोकांशी
एक माणुसकीच्या नात्याने खूप जास्त डीपली कनेक्ट करता. आणि म्हणूनच जेव्हा तुमचं मन कधी दुखावल्या जातं ना, तेव्हा तुम्हाला त्याचा खूप जास्त त्रास व्हायला लागतो. एक एका नॉर्मल माणसाला कुणी धोका दिला तर तो 2 दिवसात विसरून जाऊ शकतो. पण तुम्हाला तुम्हाला तो धोका तुमच्या आत्म्यापर्यंत भेदल्या जातो. कारण तुम्ही त्या माणसावर 100% विश्वास ठेवलं होतं. तुम्ही जेन्युइनली प्रेम केलं होतं. बाकीचे लोक 50% प्रेम देतात आणि 50% स्वतःसाठी राखून ठेवतात. पण तुम्ही तुम्ही एकदा आपलं मानलं की त्याच्यासाठी 100% द्यायला तयार होता. आणि म्हणूनच जेव्हा बिट्रेयल होतो, तुम्हाला दगा दिल्या जातं, तेव्हा तुमचं मन हे पूर्ण 100% तुटतं. साइन नंबर 1, तुम्ही डीपली फील करता. आता आपण पाहूया पहिलं साइन, ज्याने कळतं की तुम्ही रेअर आहात. आणि हे साइन म्हणजे तुम्ही डीपली फील करता. मला सांगा, तुमच्या आयुष्यात असं कधी झालंय का की कुणाचा सॅड सॉन्ग ऐकला आणि तुमचे डोळे भरून आले आहेत, जरी ती स्टोरी तुमची नसली तरी? कुणाला रस्त्यावर रडताना बघितलं आणि तुम्हाला आतून खूप दुखवल्या जातं का? एखाद्या जुन्या आठवणीने अचानकच तुमचे डोळे भरून आलेत का? हो ना? तुम्हाला 100% खात्रीपूर्वक माहिती आहे की बहुतेक साधारण लोकांना असं होत नसतं. बहुतेक लोक एखादा सॅड सॉन्ग ऐकतात आणि लगेच नेक्स्ट सॉन्ग लावून पुढे जातात. कुणाला रडताना बघतात आणि पुढे चालत राहतात. आणि जुन्या आठवणींविषयी म्हणाल तर त्यांना तितका फरक देखील पडत नाही. पण तुम्ही तुम्ही प्रत्येक इमोशन डीपली जगता. डॉक्टर इलेन ॲरॉन, ज्यांनी हायली सेन्सिटिव्ह पर्सन या विषयावर 25 वर्ष रिसर्च केलंय, त्या सांगतात सेन्सिटिव्ह असणाऱ्या लोकांचा ब्रेन मधला इन्सुला हा भाग जास्त ऍक्टिव्ह असतो. आता हा इन्सुला म्हणजे तो भाग जो इमोशन्सला प्रोसेस करत असतो. तुमचा इन्सुला बाकीच्यांपेक्षा जास्त ऍक्टिव्ह आहे. म्हणून तुम्ही जगातलं सगळं जे काही अस्तित्व आहे ते इतरांपेक्षा खूप जास्त इंटेन्सली फील करत असता. आनंद जास्त, दुःख जास्त आणि प्रेम प्रेम देखील जास्त. पण यासोबतच विश्वासघातातून मिळणारी वेदना देखील जास्तच. लोक तुम्हाला सतत म्हणत असतात, जास्त इमोशनल होऊ नको, इतका विचार करू नको, मूव्ह ऑन कर. पण ते तुम्हाला समजून घेत नाहीत, कारण ते तुमच्यासारखं फीलच करू शकत नाहीत. त्यांच्याकडे तुमचा डेप्थ नाहीये, तुमची सेन्सिटिव्हिटी नाहीये. तुम्हीच सांगा, जर एखाद्या माशाला सांगितलं की जा आणि मला उडून दाखव, तर तो ते कसं करू शकेल? कारण त्याला पंखच नाहीयेत ना. अगदी त्या माशाप्रमाणेच बहुतेक लोकांना तुमच्या डेप्थ पर्यंत पोहोचताच येत नाही. आणि म्हणूनच ते तुम्हाला हे अति होतंय हा असं म्हणत असतात. पण सत्य हे आहे की तुम्ही अति करणारे नाही आहात, तर या उलट तेच कुठेतरी कमी पडणारे आहेत. साइन नंबर 2, तुम्ही प्रामाणिक आहात म्हणून तुम्हाला धोका मिळतो. दुसरं साइन, तुम्ही जेन्युइन आहात, रिअल आहात आणि म्हणूनच तुम्हाला वारंवार धोका मिळतो. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण प्रामाणिक लोकांचाच सर्वात जास्त गैरफायदा घेतला जातो. पण पण असं होतं तरी का? कारण या जगात जी मॅनिप्युलेशन करणारे लोक आहेत ना, ते शोधत असताना फक्त खऱ्या लोकांचाच शोध घेत असतात. ते अशा लोकांना शोधत असतात जे प्रामाणिकपणे इतरांवर विश्वास करतात, जे जेन्युइनली काळजी करतात, जे प्रामाणिकपणे सगळं काही देतात. एक लांडगा कोणत्या मेंढीवर हल्ला करेल? जी सगळ्यात इनोसंट आहे, जी सगळ्यात लवकर इतरांवर विश्वास करते, जी सुरक्षा जिथे आहे तिथून दूर एकांतात असते.
तुम्ही ती मेंढी आहात मित्र हो. पण ती मेंढी दुर्बल नाहीये. ती मेंढी निर्मळ आहे. बघा ना, तुमच्या आयुष्यात किती वेळा असं झालंय, तुम्ही एखाद्या माणसावर डोळे मिटून विश्वास ठेवता. तुम्ही स्वतःपेक्षा त्या माणसाला जास्त महत्त्व देता. तुम्ही त्या माणसासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आणि तो माणूस या बदल्यात काय करतो? तो तुमचा विश्वास तोडून निघून जातो. तुम्हाला त्याने वापरलं आणि जेव्हा त्याची गरज भागली, तेव्हा तुम्हाला तसाच सोडून तो निघून गेला. आणि मग एवढं होऊनही तुम्ही तुम्ही मात्र स्वतःलाच दोष द्यायला लागता, की मी मी कसं काय इतका मूर्ख असू शकतो, किंवा मी अशा माणसावर विश्वास केला तरी कसा? पण थांबा मित्र हो, तुम्ही मूर्ख नाही आहात. तुम्ही प्रामाणिक आहात. या जगात 100 लोकांपैकी 70 ते 80 लोक प्रेम करतानाही अगदी कॅल्क्युलेटेड प्रेम करतात. ते सर्वात आधी विचार करतात, की मला यातून काय मिळेल? हा माणूस माझ्या कामाचा आहे का? याचा मला फायदा आहे का? की कोणतं नुकसान आहे? पण तुम्ही तुम्ही कोणतंही कॅल्क्युलेशन न करता प्रेम करता. तुम्ही सगळं देता, पण त्या बदल्यात काहीच अपेक्षा करत नाही. तुम्ही लोकांना स्वतः सोबत जोडता आणि तेही कोणतंच स्वार्थ न ठेवता. आणि एक सांगू का मित्र, हे खूप दुर्मिळ आहे. खूपच दुर्मिळ आहे. चाणक्य म्हणतात, की सरळ झाडे आधी कापली जातात आणि अगदी त्याचप्रमाणे सरळ माणसेही आधी फसवली जातात. तुम्ही सरळ आहात, इमानदार आहात आणि म्हणूनच या वाकड्या तिकड्या जगात तुम्हाला जास्त त्रास होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मित्र हो, सरळ झाड कापलं जातं हे खरं आहे, पण मंदिराचा खांब त्या सरळ झाडापासूनच बनतो, वाकड्या झाडापासून नाही. तुम्ही मंदिराचा खांब आहात. तुम्हाला कापलं गेलं, पण तुमची व्हॅल्यू त्याने कमी झाली नाही. तुम्ही इनव्हॅल्युएबल आहात. साइन नंबर 3, तुम्ही अतिविचार करता कारण तुमचा मेंदू हा कुशाग्र आहे. आता तिसरं साइन, तुम्ही ओव्हर थिंक करता. रात्री झोपताना तुमचं मन शांतच बसत नाही. एक विचार संपतो की लगेच दुसरा येतो. मनात एक काल्पनिक चित्र बनवल्या गेलं की लगेच दुसरा देखील बनवल्या जातं. असं झालं तर तसं झालं असतं. मी तसा बोललो असतो तर त्याने असं का केलं असेल बरं? तुमचं मन 24 तास आणि 7ही दिवस सतत विचारातच असतं. लोक तुम्हाला म्हणतात, अरे इतका विचार करू नकोस, पागल होशील. पण सत्य सांगू का मित्र हो, अति विचार करणं हे हायली इंटेलिजन्स असल्याचं लक्षण आहे. म्हणजेच तीक्ष्ण बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. जर्नल ऑफ बिहेवियर थेरपी अँड एक्सपेरिमेंटल सायकियाट्रीमध्ये पब्लिश झालेल्या एका स्टडीनुसार जी लोक जास्त ओव्हरथिंक करतात त्यांचा वर्बल इंटेलिजन्स हा ॲव्हरेज लोकांपेक्षा हायर असतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही जास्त विचार करता कारण तुमचा ब्रेन जास्त कॅपेबल आहे. एक साधा कॅल्क्युलेटर साधी बेरीज आणि वजाबाकी करतो आणि बंद होतो. पण एक सुपर कम्प्युटर जो असतो ना, तो सतत डाटाला प्रोसेस करत असतो कारण त्याची कॅपॅसिटी ही जास्त असते. तुमचा हा ब्रेन हा सुपर कम्प्युटर आहे. अडचण ही आहे की या सुपर कम्प्युटरला कोणी योग्य दिशा दिलेली नाहीये आणि म्हणून तो रॅन्डमली सगळीकडे प्रोसेस करत आहे. आणि मग तुम्हाला अँक्झायटी, स्ट्रेस यासारखा त्रास होतो. रात्री झोप लागत नाही. पण याचा अर्थ तुम्ही वीक आहात असा नाहीये. याचा अर्थ तुमच्याकडे एक फरारी कारचं इंजिन आहे, पण त्याला चालवण्यासाठी अजून योग्य रोड्स तुम्हाला मिळालेली नाहीयेत. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते, द मेजर ऑफ इंटेलिजन्स इज द ॲबिलिटी टू चेंज.
तुमची ओव्हर थिंकिंग हा कोणता श्राप नाहीये, तर ती सवय एक अनियंत्रित झालेलं इंटेलिजन्स म्हणजे तुमची बुद्धी आहे. एकदा योग्य दिशा मिळाली की तुम्हाला कुणीच थांबवू शकणार नाही. साइन नंबर 4, तुम्हाला कुणी समजत नाही कारण तुम्ही वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर आहात. आता चौथं साइन, आणि हे ऐकून तुम्हाला खूप गोष्टी क्लिअर होतील. हे चिन्ह आहे की तुम्हाला कोणीच समजून घेत नाही. तुम्ही मनमोकळेपणाने बोलता, पण लोकांना तुमचं बोलणं समजतच नाही. तुम्ही जगात जे काही आहे ते सगळं काही फील करता, पण लोकांना तुमच्या फिलिंग्सचं महत्वच कळत नाही. तुम्ही कुणाशी डीप कन्व्हर्सेशन करायला जाता, पण समोरचा माणूस वरवरचेच टॉपिक्स बोलायला लागतो. तुम्हाला वाटतं माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे, मी नॉर्मल का होऊ शकत नाही. पण सत्य हे आहे की तुम्ही एका वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर आहात. एक एक्झाम्पल देतो. समजा तुमचा रेडिओ हा 98.3 FM वर ट्यून केलेला आहे आणि बाकीचे सगळे 93.5 FM वर ट्यून केलेले असतील. तुम्हाला त्यांचं ऐकू येणार नाही आणि त्यांना तुमचं ऐकू येणार नाही. म्हणजे काय? तर चूक कुणाचीच नाहीये, तर फक्त फ्रिक्वेन्सीज या वेगवेगळ्या आहेत. तुम्ही डीप आहात, पण बाकीचे सगळे फक्त सरफेस लेवलवर जगणारे आहेत. तुम्ही जगण्याचा अर्थ शोधता, पण बाकीचे फक्त करमणूक शोधतात. तुम्ही एक कनेक्शन कुठे मिळू शकेल का ते शोधतात, पण बाकीचे आराम शोधत असतात. तुम्हाला फ्रेंड्स कमी आहेत कारण तुम्हाला 100 वरवरचे फक्त नावापुरतेच मित्र नको आहेत. तुम्हाला एकच पण प्रामाणिक असलेलं मन हवंय. तुम्हाला रिलेशनशिपमध्ये त्रास होतो कारण तुम्ही डेप्थ शोधता, जिथे बाकीचे लोक वरवरच्या खोट्या जगातच सुखी आहेत, हॅपी आहेत. तुम्हाला पार्टीजमध्ये ऑकवर्ड वाटतं कारण तुम्ही वायफळ गप्पा करू शकत नाही. तुम्हाला मिनिंगफुल कन्व्हर्सेशन्स हव्या असतात. निकोला टेस्ला, ज्याने या जगातला इलेक्ट्रिसिटीचा शोध लावला, या जगाला त्याने इलेक्ट्रिसिटी दिली, तो आयुष्यभर एकटाच राहिला. आता त्याला खूप मान सन्मान दिला जातो, पण त्या काळात मात्र लोक त्याला विचित्र म्हणायचे, पागल म्हणायचे. पण तो पागल नव्हता मित्र. तो इतका ऍडव्हान्स होता की त्याच्या काळातले लोक त्याला समजूच शकले नाहीत. तुम्ही जरी टेस्ला नसला तरी तुमची फ्रिक्वेन्सी ही डेफिनेटली बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे, आणि ही वेगळी फ्रिक्वेन्सीज तुमची वीकनेस नाहीये, तर ही तुमची रेअरिटी आहे. हीच तुम्हाला स्पेशल बनवते. साइन नंबर 5, तुम्हाला एकटेपणा गरजेचा वाटतो. आता 5व्या साइन बद्दल आपण बोलूया. तुम्हाला एकट्यात येऊन थोडंसं रिचार्ज व्हायची खूप गरज वाटत असते. अशा वेळी लोकांमध्ये तुम्ही गेल्यावर तुमची सगळीच एनर्जी शोषून घेतल्या जाऊन ती अगदी ड्रेन झाल्यासारखं फील व्हायला लागतं. गर्दीमध्ये गेल्यावर तुम्हाला अगदी गुदमरल्यासारखं होतं. सोशल गॅदरिंग सारख्या कार्यक्रमांना जाऊन आल्यावर नंतर तुम्हाला एकट्याने बसावंच लागतं, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे रिकवर होता येईल. लोक म्हणतात हा अँटी सोशल आहे, हा बोरिंग आहे, हा विचित्र आहे. पण ते सगळं चुकीचे आहेत मित्र. तुम्ही अँटी सोशल नाही आहात, तुम्ही सेलेक्टिव्हली सोशल आहात. म्हणजे तुम्ही ज्या लोकात वावरणार आहात त्यांना खूप काळजीने निवडत असता. म्हणजे बघा ना, एक सामान्य फोन चार्ज केला की तो 24 तास चालू शकतो, बरोबर ना? पण तेच जर एक हायली परफॉर्मन्स वाला जर लॅपटॉप घेतला, तर तो तर फोनच्या मानाने खूप पॉवरफुल असतो, त्याच्यामध्ये खूप कॅपॅसिटी असते, पण त्याला बॅटरी देखील तेवढीच लागत असते, कारण तो जास्त प्रोसेसिंग करत असतो ना. तुम्ही त्या लॅपटॉप सारखे आहात. तुम्ही सोशल सिच्युएशन मध्ये फक्त बोलत नसता, तर तिथे असताना तुमच्या मनात बऱ्याच गोष्टी त्या एकाच वेळी चालू असतात. म्हणजे म्हणजे तुम्ही लोकांना ऑब्झर्व करता, तुम्ही
त्यांचं वर्तन ॲनालाइज करता, त्यांचं दुःख किंवा त्यांचा आनंद तुम्ही फील करता. मग या सगळ्या अनुभवांना देखील तुम्हाला प्रोसेस करावं लागतं आणि यामुळेच तुमचा ब्रेन हा इतर सगळ्यांपेक्षा 10 पटीने जास्त काम करायला लागतो आणि म्हणून तुम्हाला जास्त रिचार्ज करण्याची पण गरज भासायला लागते. कार्ल जंग म्हणाले होते, "सॉलिट्यूड इज फॉर द जीनियस. इट इज ओनली इन सॉलिट्यूड दॅट द माइंड गेन्स स्ट्रेंथ अँड लर्न्स टू लीन अपॉन इटसेल्फ." म्हणजे तुमचा एकटेपणा लोनलीनेस नाहीये, हा सॉलिट्यूड आहे. या दोन्हीमध्ये फरक आहे मित्र. तुम्ही तिथे तुटत नाही, तुम्ही तिथे घडत असता. आता सिंहाला कळपात जरी राहावं लागलं तरी शिकार मात्र तो एकटाच करत असतो. गरुड झुंड मध्ये राहतो, पण सर्वात उंच जाताना तो एकटाच जात असतो. तुम्ही लोन वुल्फ आहात आणि लोन वुल्फ कधीच वीक नसतो, तो सर्वात डेंजरस असतो. साइन नंबर 6, तुम्ही जगाचं दुःख स्वतःवर घेता. आता 6वं साइन, तुम्ही फक्त स्वतःच दुःख सहन करत नाही, तर तुम्ही सगळ्या जगाचंच दुःख स्वतःवर घेता. तुमचा मित्र दुःखी आहे तर तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त दुःखी होता. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही रात्रभर जागे राहता. कुणी अनोळखी माणूस रडतोय तर इकडे तुमचं मन दुखायला लागतं. तुम्ही एम्पॅथ आहात. आता एम्पॅथ म्हणजे जो दुसऱ्याचं दुःख स्वतःच्या शरीरात फील करतो, जो दुसऱ्यांची एनर्जी स्वतःत ॲब्झॉर्ब करतो, जो रूममध्ये एंटर झाल्यावरच तिथला मूड कसा आहे ते सेन्स करू शकतो. ही एक सुपर पॉवर आहे मित्र. पण हा एक कर्स देखील आहे, एक श्राप देखील आहे. कारण तुम्ही एवढं सगळं स्वतःत ॲब्झॉर्ब करता की तुम्हाला नंतर हे कळतच नाही की हे नेमकं माझं दुःख आहे की दुसऱ्यांचं. तुम्ही इतक्या लोकांसाठी स्ट्रॉंग राहता की शेवटी तुमच्यासाठी स्ट्रॉंग राहायला कुणीच उरत नाही. तुम्ही सगळ्यांचे अश्रू पुसता, पण तुमचे अश्रू ते तुम्ही एकट्याने रात्री अंधारात उशीत तोंड खुपसून पुसावे लागतात. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही रडलात तर सगळे तुम्हाला रडताना पाहून आतून तुटतील आणि जर तुम्ही कमजोर दिसलात तर सगळ्यांनाच त्याचा प्रॉब्लेम होईल. म्हणून तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यावर एक मास्क लावता, सगळ्यांना समोरून मी ठीक आहे म्हणता आणि स्माइल करता, पण आतून आतून तुम्ही तुटत असता. आणि हेच तुम्हाला रेअर बनवतं मित्र. कारण या सेल्फिश जगात इतरांना त्रास होऊ नये म्हणून स्वतःचं दुःख न मांडता ते चुपचाप सहन करणारे फार कमी उरलेले आहेत. साइन नंबर 7, तुम्ही या जगात फिट इन होऊ शकत नाही. आणि आता शेवटचं साइन, तुम्ही या जगात फिट इन होऊ शकत नाही. आणि खरं सांगायचं तर तुम्हाला तसं करायची गरजही नाही. तुम्ही लोकांसारखं खोटं नाटक करू शकत नाही, तुम्ही फेक हसू शकत नाही, तुम्ही पॉलिटिक्स करू शकत नाही, तुम्ही माघारी बोलू शकत नाही, तुम्ही चापलुसी करू शकत नाही. आणि म्हणूनच या जगात तुम्हाला स्ट्रगल करावं लागतं. कारण हे जग फेक लोकांसाठी डिझाईन केलं गेलेलं आहे. जो जास्त फेक तो जास्त सक्सेसफुल, जो जास्त चालू तो जास्त पॉप्युलर, जो जास्त मॅनिप्युलेटिव्ह तो जास्त पॉवरफुल. पण तुम्ही तर ऑथेंटिक आहात, रिअल आहात, रॉ आहात. आणि या इमोशन नसलेल्या या जगामध्ये एका खऱ्या हिऱ्याची ओळख पटण्यासाठी वेळ लागतो. आता स्टीव्ह जॉब्सला ॲपलमधून काढून टाकण्यात आलं होतं, त्याच कंपनीमधून जी त्यांनी स्वतः बनवली होती. कारण ते फिट इन होत नव्हते, ते बाकीच्यांसारखे नव्हते, ते वेगळ्या पद्धतीने विचार करायचे. पण नंतर काय झालं, नंतर त्यांनी परत येऊन ॲपलला जगातली सर्वात मोठी कंपनी बनवली. कारण जे लोक फिट इन होत नाहीत तेच लोक स्टँड आउट करत असतात.
सत्य, तुमचं दुःख एक पर्पज आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही रेअर आहात हे मी सांगितलंय. तुम्हाला जास्त त्रास होतो कारण तुम्ही डीपली फील करता हे देखील मी सांगितलंय. तुम्ही जेन्युइन आहात, इंटेलिजंट आहात, एम्पॅथ आहात हे देखील मी सगळं सांगितलंय. पण आता एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला कुणीच सांगणार नाही. तुमचं दुःख हे पॉइंटलेस नाहीये मित्र हो. ते निरर्थक अजिबात नाहीये. तुम्ही जे सहन केलंय त्याचा एक पर्पज आहे. हिरा कसा बनतो? कार्बनवर एक्स्ट्रीम प्रेशर आणि हीट अग्नी पडत असते. आणि हे फक्त एका दिवसासाठी किंवा एका वर्षासाठी नाही, तर हजारो वर्ष हे पडत असतं. मग तेव्हा कुठे एक रफ डायमंड बनतो. आणि मग त्या रफ डायमंडला नुसताच ठेवला तरी चालत नाही. त्याला कट केलं जातं, पॉलिश केलं जातं. तेव्हा कुठे तो चमकायला लागतो. तुम्ही देखील या डायमंड प्रमाणेच कट आणि पॉलिश होताय. प्रत्येक धोक्याने तुम्हाला एक धडा दिलेला आहे. प्रत्येक दुःखाने तुम्हाला एक स्ट्रेंथ दिलेली आहे. प्रत्येक अपमानाने तुम्हाला ज्ञान दिलंय आणि ज्ञानी बनवलंय. तुम्हाला कळत नाहीये, पण तुम्ही रोज घडत आहात. मार्कस ऑरेलियस एक रोमन एम्परर होते. त्यासोबतच ते एक स्टोईक फिलॉसॉफर देखील होते. त्यांनी मेडिटेशन या त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय, द इम्पिडिमेंट टू ॲक्शन ॲडव्हान्सेस ॲक्शन, व्हॉट स्टँड्स इन द वे बिकम्स द वे. म्हणजे तुमच्या रस्त्यात जी काही अडथळे आहेत तेच तुमच्या रस्त्याचा भाग आहेत. तुमचं दुःख तुम्हाला तोडत नाही, तर ते तुम्हाला घडवत आहे. फक्त तुम्हाला पेशन्स ठेवायला हवं, विश्वास ठेवायला हवा स्वतःवर आणि स्वतःच्या सामर्थ्यावर. तर आज हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक माणसाला मला एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही रेअर आहात. तुम्ही या जगात फिट इन करू शकत नाही, कारण तुम्ही स्टँड आउट होण्यासाठी बनलेले आहात. तुम्हाला कोणी समजून घेत नाही, कारण तुमची डेप्थ समजून घेण्याची कॅपॅसिटी बहुतेकांकडे नाहीच. तुम्हाला धोका मिळतो कारण तुम्ही जेन्युइनली प्रेम करता, आणि हे या जगात खूप रेअर आहे. तुम्ही ओव्हर थिंक करता कारण तुमचा ब्रेन हा एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. तुम्ही एकटे आहात कारण लोन वुल्व्सला कळपाची गरज नसते. पण स्वतःला आज एक प्रॉमिस करा मित्र, की तुम्ही तुमच्या या रेअरिटीला कधीच वीकनेस समजणार नाही. हे तुम्ही तुमच्यातल्या सेन्सिटिव्हिटीला कधीच एक श्राप मानणार नाही, की तुम्ही तुमच्या दुःखाला कधीच तुमची हार मानणार नाही. कारण तुम्ही तुटत नाही आहात, तर तुम्ही घडत आहात. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण बनाल ना, तेव्हा हे सगळं जग तुम्हाला ओळखेल. तेव्हा जे लोक तुम्हाला सोडून गेले होते ते परत येतील. ज्या लोकांनी तुम्हाला इग्नोर केलं ते तुम्हाला शोधतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं ते तुमच्याकडे बघत राहतील. पण तेव्हा तुम्हाला त्यांची गरज नसेल, कारण तुम्ही स्वतःचं एक युनिवर्स बनवलेलं असेल. रुमी म्हणाले होते, द वुंड इज द प्लेस व्हेअर द लाईट एंटर्स यू. म्हणजे तुमच्या जखमा ही तीच जागा आहे जिथून प्रकाश तुमच्या आत येतो. तुम्ही रेअर आहात, आणि रेअर गोष्टी इनव्हॅल्युएबल असतात. त्यांची किंमत लावता येणं शक्य नाही. तर मित्र हो, हा व्हिडिओ ऐकताना तुम्हालाही वाटला असेल की हे व्हिडिओ माझ्याबद्दलच आहे, तर कमेंटमध्ये मी रेअर आहे असं लिहा. आणि ही भावना इतरांसोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ व्हॉट्सॲपला किंवा तुमच्या मित्रमंडळीमध्ये नक्की शेअर करा. आज या शब्दांची सर्वात जास्त गरज लोकांना आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, कारण स्टोईक विचारवर तुम्हाला तुमच्या आयुष्याचे उत्तरे मिळतील. स्टोईक विचार बदला, आयुष्य बदलेल. धन्यवाद मित्र हो.